कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा. का ते ऐकतात म्हणून? स्वभाव खूप चांगला आहे त्यांचा. तुमच्याकडे? नाही, मिस्टरांचा स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. हो. आमच्याकडे दोघांचाही सेमच. नाही जास्त चांगला कोणाचा आहे? त्यांचा. मिस्टरांचा. आमच्याकडे पण त्यांचा. मिस्टरांचा. हो, आमच्याकडे पण त्यांचाच. सर दोघांचा पण. नाही जास्त चांगला कोणाचा? नाही दोघांचा पण. असं थोडी दोघांचं असतं. नाही दोघांना आम्ही एकमेकांना बॉन्डिंग करून घेतो ना. नाही मग हे काय बाकीच्या करत नाहीत काय? पण चांगला स्वभाव कोणाचा आहे? नाही मग आता मिस्टरांचाच. याचा अर्थ आम्ही डॅम्बीच आहोत. हे मी नाही बोललोय. आम्हीच बोललो, आम्ही डॅम्बीच आहोत. खरंच म्हणजे आम्हाला पण माहिती आहे आम्ही डॅम्बीच आहोत. होय. बरं हा स्वभाव लहानपणापासून असा आहे की आता? लहानपणापासूनच तसा आहे. तुमचा असाच? अशी खोडकरच आहे आम्ही. तुम्ही सगळे 6 जण खोडकर आहात. सगळे मग अशा वेळेला मिस्टर काही शांतच बसतात का? शांत. इलाजच नाही चालणार. हा? इलाजच चालत नाही ना काय. इलाजच होत नाही. बरं तुमच्याकडे असं कधी होतं का की दोघांमध्ये काही वाद झाला नवरा बायकोमध्ये, तर मी चालले बाहेर आमच्याकडे होतच नाही. आमच्याकडे होतच नाही. कारण एकाच बाजूनी वाद आहे. तुमच्याकडे? आमच्याकडे म्हणतात जा बिंदास. त्यांना जा. हा 4 महिने राहील. पण तुम्ही बोललायत कधी? हा सारखं होतं तसं. काय 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 तुम्ही चालले बाहेर? नाही भांडणं असं सांगायचं नाही माहेरी चालले, गपचूप जायचं. जवळच आहे ना, कामोठ्यामध्ये आई जवळच राहते. 1 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यांना माहिती आहे तिथे जाऊन भेटता येतं. मग तुम्ही जाता? मग परत झालं थोडं राग शांत झालं की परत रिटर्न आहे त्या जागेवरती यायचं. तुम्हीच येता? ते आणायला येत नाहीत? असं कधी झालंय का की गेलायत आणि ते आलेच नाहीयेत? असं महिना झालंय. महिनाभर गेला. तुमच्या बाबतीत? आमच्याकडे पण नाहीये. माहेरी नाही, कारण आम्ही मुंबईला राहतो आणि आई गावाला, मग त्याशिवाय मी जाऊ शकत नाही ना. प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. आणि मुलं 2 लहान आहेत, त्यामुळे मुलं घेऊन जाऊ शकत नाही ना. आणि एकटी बाई कुठे जाणार? नाही होत आमच्यात पण वाद. नाही वादच होत नाही. नाही होत. अरे काय सगळ्यांना त्रास होईल हे ऐकून. नाही होत. लागेल. तुमच्याकडे होतात वाद. पण सासू सासरे आहेत, मग काय त्यामुळे झालं? सांभाळून घेतात. बरं मला तुम्हाला विचारायचं, सासू सासरे नवरा आणि तुम्ही असे चौघे राहता ना, पण तुमच्यात जेव्हा वाद होतो तेव्हा सासू सासरे प्रेक्षकासारखे बघत असतात? नाही मुलाला दोष देतात. म्हणजे दिवसभर मिस्टर कामासाठी बाहेर असतात, तेवढ्या वेळात तुम्ही सासू सासऱ्यांवरती? नाही हो, असं काय नाही जादू करत आम्ही. ते मुलाला का दोष देतात? सुनेत जास्त गुण बघितले असतील. म्हणजे माझं म्हणणं काय आहे की सासू आणि सासऱ्यांवरती तुम्ही जादू करता. असं काय नाही सर. तुमचे सासू सासरे कुठे आहेत? ते गावाला असतात. ते गावाला असतात. त्याच्यामुळे हे असं 1 महिना लांब राहायला लागतं ना. आईकडे जायचं. कोण मनवायला येतच नाही ना, वाट बघायला बसावी लागते. तुम्ही पण जात नाही का हो? थोडस राग असतो त्यावेळेला. 1 महिन्यापर्यंत राग जात पण नाही. तुमच्या दोघांमध्ये हट्टी कोण आहे जास्त? मी मध्ये पण काय वजन आहे. तुमच्या बाबतीत कधी माझ्या गेला? बाबतीत भांडण म्हणजे कसं 1 महिना नसतात, त्याच्यामुळे येऊन 1च महिना घरी असतात. मग भांडण किती दिवस करायचं आणि चांगलं किती दिवस राहायचं? पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांचा चेहरा जास्त फ्रेश असतो की जेव्हा निघतात बोटीवर जायला? पहिले येतात ना तेव्हा चेहरा फ्रेश असतो. पण कसं आहे माहितीये, थोडे दिवस झाले ना मग कसं तिकडे एकटं राहायची सवय आहे ना, मग जायचं फक्त सुचतं, मग चिडचिडपणा जास्त होतो. म्हणजे कधी एकदा जाईन असं होतं त्यांना, होय ना? घरात राहण्या घुसमट होते. तुमच्या बाबतीत कसं काय? आमचे सासू सासरे गावी आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे काही वाद होत नाहीये. ते येतच नाही तिकडे धसक्याने? नाही, ते गावीमध्ये शेती वगैरे आहे, त्यामुळे त्यांना इकडे आलं की ते म्हणतात बसून आम्हाला इथे करमत नाही. शेतातली कसं सवय असते काम करायचे, त्यामुळे ते येतच नाहीये. का सून काय अशी त्रास देते की त्याला इकडे राहावं? मी सुट्टीला मे मध्ये जाते ना. महिनाभरच बरी ती हो असं कसं? तुमच्या बाबतीत? दोघं पण शांत आहेत. माझे सासू सासरे माहेरी, सॉरी सासरे असतात. हा, आम्ही दोघंच असतोय इथं. आणि मग काय करता दोघे? भांडता? नाही, दोघं पण शांत आहेत. मग फिरायला रोज जाता? नाही, आठवड्यातून सुट्टी असते त्या दिवशी. कुठे नेतात फिरायला? कामोठ्यातच. तुमचं कसं काय? काही नाही, कामोठे फक्त फिरवतात. कामोठ्यातच फिरवतात? बोलतात आठवडाभर मीच ट्रेननं फिरतोय, तुला कुठे नेऊ?
अरे मग तुम्ही हट्ट करायला पाहिजे ना, मुंबई बघायला न्या, चित्रपटाला न्या. असं बोललं ना मिस्टरांना की आम्हाला फिरायला घ्या, तर म्हणतात तुमचा मैत्रिणीचा ग्रुप आहे ना, मग तुम्ही त्यांच्यासोबत कुठेही जा. आम्हाला नका नेऊ. हा आम्हाला मैत्रिणी आणि मुलं पण घेऊन जा, बरोबर, मुलांना घरी ठेवायचं नाही. तुमच्यात गॉसिप कोण जास्त करतो? कोणच नाही आता कोणाकडे बोटं सगळे तुमच्याचकडे बघताय. दाखवत. सगळे हिटलर आहे. तुम्ही हे बघा अशा खाली बघत होता, सगळे तुमच्याकडे बघत होते. मला लीडर आहे ना ग्रुपचे. हिटलर आहे. हिटलर लीडर काही असेल ना तर पुढे मला करतात. पुढे हे आणि बाकी पुढे चल आम्ही मागे आहोत असे. नाही, पण मग तुम्ही समजा एका दोन आल्या नाहीत तर एवढं गॉसिप कशाला करता? नाही सर, म्हणजे येतात ना अर्ध्या तासासाठी येतील, कधीही येतात. रात्री 12 वाजता 12:30 वाजता आल्या ना तरी जात नाही, कारण कुठे की घरी तुमच्या? घरी, हा. कारण माझ्याकडे कोणीच नसतं. माझी 2 मुलं आहेत आणि मी आहे आणि मिस्टर नसतात. बोटीवर हा, त्याच्यामुळे कधी येतात. फक्त मिस्टर आले ना, आता आज आले ना, उद्यापासून सगळ्यांचं महिनाभर कोणी जाणार? महिनाभर नाही. कोण नाही बंद. बिल्डिंग खाली येईल तेव्हा भेटणार मग मार्केट. तुम्ही पण यांचे मिस्टर तिकडे जाऊ दे म्हणून प्रार्थना करत बसता. करत असतील. हा. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, ह्या जेव्हा सोबत असतात तेव्हा ठीक आहे, तेव्हा पण जेव्हा नसतात तेव्हा गॉसिप तर करत असता तुम्ही. फोनवरून फोनवर पण खूप अर्धा पाऊण तास फोन नाही ठेवतो, स्पीकरवर ठेवतो आणि जेवण करत राहतो आम्ही. पण मग एकमेकींबद्दल बोलत असता. एकमेकींचं आमचं नाही आम्ही बोलत, आम्ही बाकीच्यांचं बाकी- बोलतो. तुमच्या कामोट्यातनं वेगवेगळेपण आम्हाला अनुभवायला मिळालं. म्हणजे मागे एक ग्रुप आला होता की ते रोज फक्त भंडाऱ्यात जेवायला जायचे. कारण तिथे आहे, भंडारे पण गुरुवारचा खूप भंडारा होतात. असतो. मग तुम्ही पण जाता भंडाऱ्याला? कधी नाही, आम्ही फक्त म्हणजे क्वचितच. कारण त्या 6 जणींची मैत्री ना भंडाऱ्याच्या रांगेत झाली. मंदिर तुमच्या कामोट्यातल्याच होत्या त्या. हो हो. आणि न चुकता त्या कुठेही भंडारा असला की एकमेकीला SMS पाठवतात. नाही, आम्ही जातो सर, नाही असं नाही, पण इकडं कसं मच्छीचं प्रमाण थोडं जास्त आहे ना, त्यामुळे मग आम्ही अलाउड करत नाही हिला तसं थोडं. माझ्याकडेच बोलतात. अलिबाग नाही, आम्ही अलिबागचे होत ना सर, त्याच्यामुळे कसं मच्छीशिवाय जमतच नाही. मग तुम्ही कुठं आणता अलिबागला मासे? अलिबागला म्हणजे मी पहिली पकडायला पण जायची. तुम्ही? हो मग तुम्ही त्या समुद्रात गेलाय, हो ऍक्च्युअल पकडलाय? हो. कुठले कुठले मासे पकडले? कोलंबी, जवळा. मग एरवी तुम्ही इकडे आता कामोट्यात कुठले कुठले प्रकार खाता? मोठ्यात तर कोलंबी, चिकन तर असतोच आपलं. चिकन पण समुद्रात मिळतं? नाही, टमाट्यात मिळतं सर. कामोट्यात? अरे मी समुद्रातले मासे विचारतोय. कोलंबी हा. म्हणजे तारा मासा. तारा फणसा. तारा हो. आणि फणसूस तो अच्छा. तळ्यात पण मिळतो. समुद्रात असतो ना तर त्या थोडासा म्हणजे हे असतो, खाडीत असतो ना तेव्हा काळा काळा असतो एकदम. खाडीत काळा असतो आणि आणि तळ्यात तळ्यात थोडासा गोरा असतो. कोरा असतो. गोरा असतो म्हणजे थोडासा. हे कुठे बागदांड्याला आहे का हे सगळं? आहेत सर, तळे आहेत. अच्छा. आणि कुठले कुठले मासे म्हणालात? फंटूस. फणटूस म्हणजे त्याला कटला बोलतात, आमच्या कटला, गावाला कटला, कटला बोलतात. कटला, हा. कटला फेमस आहे. जिताडा, कटला जिताडा पण समुद्रात मिळतो? समुद्रात मिळतो. नक्की? हो कन्फर्म करा तुम्ही. कन्फर्म आहे सर. आणि अजून कुठला? आणि चिमणी. चिमणी आकाशात असते. सर, आम्ही चिमणीच बोलतो त्याला. चिमणी हा मासा कसा आहे असेल? आहे सर. अजून कावळा नाही? हो, नाही देतात ना, म्हणजे हे मिळतात. आहे सर कावळा पण. कावळा? कावळे छोटे छोटे असतात ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.